नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे अस्सल खानदेशात बनवली जाणारी काळ्या मसाल्याची पातोड्यांची भाजी। तर मी आता हे घेतलेलं आहे। तर मी तुम्हाला आता यात आपल्याला काय काय लागणार आहे ते सांगते। यात मी 2 मोठे कांदे घेतले, अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, गरम तेलावर थोडा अगदी नॉर्मल कांदा आपल्याला अगदी लालसर करून परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर जे खोबरं आपण किसलेलं होतं तेही आपल्याला त्या कढईत गरम करून घ्यायचं आहे, त्याला छान भाजून घ्यायचं आहे। ते मिश्रण एकत्र करायचं। नंतर त्यात लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं आणि त्यानंतर 3 चम्मच तिखट, आपलं जे लाल तिखट आहे ते टाकायचं आहे आणि 1.5 चम्मच त्याच्या निम्मे आपल्याला घरगुती गरम मसाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर त्यात आपण थोडी हळदही टाकायची। हे सर्व मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आणि थोडं जसं लागेल तसं पाणी टाकून याला आपल्याला मिक्सरमधून छानपैकी फिरवून घ्यायचं आहे। आणि आता हा झाला आहे आपला मसाला तयार। अशा पद्धतीने अगदी बारीक मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे। आता आपल्याला करायची आहे पातोड्यांची तयारी। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसनचे पीठ, म्हणजे हरभरा डाळीचे पीठ। आता आपण घ्यायचं प्रमाणानुसार। हा मी घेतलेला आहे चम्मच, 1 चम्मच टाकला। आता हा 2, दुसरा। आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्याला भाजी किती जणांसाठी बनवायची आहे त्यानुसार आपल्याला पातोड्यांसाठी पीठ घ्यावं लागणार आहे। आता माझी जी भाजी आहे आजची, ती जवळजवळ 7 ते 8 लोकांसाठी बनते, त्याप्रमाणे मी आता हे प्रमाण घेत आहे। आता यात थोडं आपण टाकल्या ओवा, त्या पिठात आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे। 1 चम्मच ओवा टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्यात अगदी थोडंसंच आपल्याला अर्धा चम्मचच तिखट टाकायचे आहे, कारण आपल्या भाजीमध्ये ऑलरेडी आपण चटणी टाकलेली आहे, त्याच्यामुळे अर्धा चम्मच, एक थोडा छोटा अर्धा चम्मच हळद टाकलेली आपण याच्यात। आता त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचे आहे आणि मीठ जरा व्यवस्थित, कारण भाजीमध्ये आपल्या मीठ राहणार आहे, त्याच्यामुळे एक छोटा अर्धा ते 1 चम्मच मीठ याच्या पातोड्यांच्या पिठात टाकावे। आता यात आपल्याला त्याला जसं लागणार आहे लागतच पाणी टाकायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाहीये। आणि त्याला व्यवस्थित आपल्याला एकत्र, ज्याप्रमाणे आपण पोळींची कणिक म्हणतो त्याप्रमाणे व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपण अशा प्रकारे पीठ मळून घेतलेले आहे आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे। आणि आता आपण त्याला थोडंसं बेसनचं पीठ लावून आपल्याला त्यांना लाटून घ्यायचं, पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं आपल्याला हे। या प्रकारे आपण तो गोळा घेतलेला, तो असं या प्रकारे पोळीप्रमाणे लाटून घेतलाय। आता आपण जसे शंकरपाळे करतो थोडे त्यापेक्षा मोठे असे आता आपल्याला सुरीने याला पातोड्या कापून घ्यायच्या आहेत। या प्रकारे आपल्याला कापायचे आहेत त्यांना। पातोड्या जरा जास्त मोठाही नाही ठेवू, कारण कसं आहे ते खाताना व्यवस्थित आपल्याला जमत नाही, मग खाताना त्या लहान लहान असल्या की पोळी बरोबर अगदी व्यवस्थित खाता येऊ शकतात आपल्याला, म्हणून त्या लहान लहान शंकरपाळ्यापेक्षा थोड्या मोठ्या याप्रमाणे आपल्याला त्यांना कापून घ्यायच्या आहे। हा पहा मैत्रिणी, मी मगाशी दाखवलं याप्रमाणे आपण या सगळ्या पातोड्या लाटून घेतलेल्या। चला तर मग आता आपण करूया काळ्या मसाल्याची। पहिले त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आणि त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, पहिले एका पातेल्यात आपल्याला आहे ना गरम पाणी करायला ठेवायचं आहे, कारण काय होईल, थंड पाण्याने आपल्या भाजीचं जे तरण आहे, तेल आहे, ते उडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण एका बाजूला गरम पाणी करायला ठेवून घ्यायचं आहे। आता याच्यात मी मोठे 3 ते 4 चम्मच तेल टाकलेलं आहे। यात आपल्याला आपला मसाला जो काढला होता आपण मगाशी मिक्सर मधून, तो आपल्याला व्यवस्थितरित्या याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तेलात आपल्याला तेल थोडं गरम करून घेतलं आणि आपण जो मसाला काढून घेतलेला होता तो आपल्याला तेलामध्ये अगदी छान खमंग वास येईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये आपल्याला। बघायचंय, थोडा गॅस कमीच ठेवायचा आपल्याला, कारण आपलं जे तेल आहे ते उडायला नको भाजीचं। हा आपला मसाला तयार झालेला आहे, अगदी छान त्याला तेल सुटलेलं आहे, बघा अगदी छान त्याला तरण आलेलं आहे।
अशा प्रकारे आपल्याला तेलात छानपैकी परतून घ्यायचं आहे, तेल सुटेस्तोवर. आता आपण जे बाजूला मी सांगितलं होतं मगाचप्रमाणे गरम पाणी केलेलं आहे ते आपल्याला आता त्या मसाल्यात लागत लागत व्यवस्थित इथे टाकायचं आहे. पाहूयात आता आपण लागत लागत टाकायचं आपल्याला गरम पाणी. या प्रकारे पाहायचं त्याला. बघा मैत्रिणींनो, आपण नेहमी आपल्याला बघतो की बा ही जी ग्रेव्ही असते हिला एकदम असा घट्टपणा कसा येतो. मसाल्याची भाजी घट्ट होण्यासाठी लोक अगदी टोमॅटोचं पेस्ट करून टाकतील, नाहीतर मग मैदा कॉर्नफ्लॉवर टाकतील, त्याच्यामुळे घट्ट पण नाही. अगदी आपल्याला अगदी घरगुती प्रमाणे हे जे पीठ आहे ना, हे बाजरीचं पीठ आहे जे आम्ही भाजून घेतलेलं आहे. त्याच्याने आपल्याला या कुठल्याही गोष्टींचा वापर न करता ह्या बाजरीच्या पीठ आपल्याला त्याच्यात टाकून आपल्याला तो रस्सा अगदी घट्ट होणार आहे. पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे काळ्या मसाल्याची पातोड्यांची भाजी तयार आहे. आणि आपल्याला याच्यात चवीनुसार नमक टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे. आणि आपल्याला ही भाजी या पातोड्या शिजस्तोवर जरा 10 ते 15 मिनिटं आपल्याला याला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचे आहे. काळ्या मसाल्याची खानदेशी पद्धतीची पातोड्यांची भाजी. आता वरून छानपैकी याला हे शिजल्यानंतर उकळी आल्यानंतर याच्यावर छानपैकी ताजी अशी हिरवीगार कोथिंबीर आपल्याला त्याच्यावरती टाकायची आहे. चला तर मग पहा मैत्रिणींनो, ही आहे आमच्या खानदेशी प्रसिद्ध अशी काळ्या मसाल्याची पातोड्यांची भाजी. ही रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.